पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील व्यापारी लोकांना आणि त्यांच्या परिवारास एकत्र घेऊन स्थापन करण्यात आलेल्या द एस क्लबच्या वतीने नेहमीच विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं। त्यापैकी सर्वांच्याच आवडीचा क्रीडा प्रकार म्हणजे क्रिकेट। त्यामुळे गेली 10 वर्ष क्लबकडून एस क्रिकेट लीगचं आयोजन करण्यात येतं, ज्यामध्ये पुरुष आणि महिला उत्साहाने सहभागी होतात। आज पुणा क्लबच्या मैदानावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते क्रिकेट लीगचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी नगरसेवक रघुनाथ अण्णा गौडा, क्लबचे संस्थापक उद्योजक नरेश मित्तल, लीगचे चेअरमन अमित गुप्ता, एस क्लबचे अध्यक्ष दिलीप गुप्ता आणि लीगचे सचिव आनंद मित्तल उपस्थित होते। आज आपण जिथे आहोत त्या पुणा क्लबच्या मैदानावरती सुद्धा दरवर्षी म्हणजे 10 वर्ष झालं सातत्यानं एक परिवार म्हणून आज एस क्लब त्यांच्याशी जोडलेल्या प्रत्येक सभासदाला या सगळ्या क्रीडा प्रकार असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, याच्याशी जोडलं गेलं आणि आज क्रिकेट स्पर्धेचं या ठिकाणी आयोजन केले। त्याचं उद्घाटन काही काळापूर्वी झालं। मला असं वाटतं की ही खरी आपली संस्कृती आहे आणि याचंच महत्त्व मला खूप मोठं वाटतं की कुठलाही विषय असेल तर आमचा समाज एकत्र येतो। संकटाचा काळ असेल, आनंदाचा विषय असेल, आमची संस्कृती परंपरा जतन करण्याचा विषय असेल, याच्यामध्ये समाज जो एकत्र येतो त्याच्यातनं निश्चितपणे काही चांगलंच घडतं। मला असं वाटतं की एस क्लबच्या माध्यमातून ही सगळी समाज बांधव एकत्र जोडली गेली आहेत। शेवटी आपलं दैनंदिन जीवन जगत असताना कुठंतरी एक माणसाला विरंगुळा हवा असतो, एक कुठंतरी निश्चितपणे एक वेगळेपण कुठंतरी हवं असतं। अशा उपक्रमातनं ते निश्चितपणे मिळतं आणि म्हणून मला एस क्लब आणि त्यांचे सर्व सहकारी जे आहेत, आमचे मित्तल साहेब आहेत, गुप्ताजी आहेत, यांच्या सगळ्या टीमनी मिळून गेले 10 वर्ष हे सगळं चालवलं आहे। हे खूप कौतुकास्पद आहे। 84 पुरुष तर 39 महिला संघ या 4 दिवसीय क्रिकेट लीगमध्ये सहभागी झाले असून रविवारी दुपारी 4 वाजता सामन्याचा बक्षीस वितरण सोहळा होणार आहे। विजयी संघास चषक तर प्रत्येक सहभागी खेळाडूस विजय चिन्ह देण्यात येणार आहे। एस क्लबचा अध्यक्ष या नात्याने मला आज इथं आमचे पुण्याचे माजी महापौर मुरलीधरजी मोहोळ यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचा योग आला। अत्यंत लाडके असे नेते आहेत ते आमचे पुण्याचे आणि एस क्लब हा गेली 10 वर्ष आम्ही क्रिकेटचं स्पर्धेचं आयोजन करतो आहे। याच्यामागचा उद्देश एकच आहे की आमच्या सर्व मेंबर्सला आणि आमच्या मुलांना ग्राउंडवरती उतरण्याच्या आधी फिटनेसच्या प्रती जो त्यांचा कल आहे तो वाढावा, प्रत्येकाने स्वतःच्या स्वास्थ्याकडे लक्ष द्यावं, हे त्यामागचं मूळ कारण आहे। आणि ते तुम्ही ग्राउंडवरती मागं बघताय, आज वय वर्ष 50, वय वर्ष 55ची जे आमचे सदस्य आहेत तेही स्वतः मन लावून पळत आहेत, खेळत आहेत। अजून काय पाहिजे आम्हाला? हेच आमचं ध्येय म्हणजे साध्य झाल्यासारखं आहे। आणि आज मोहोळ साहेब इथं आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आणि आम्ही नरेश भाई मित्तल आमचे फाउंडर चेअरमन आहे, यांच्या मार्गदर्शनाखाली ही आमची आगेकूच अशीच चालू राहील, घोडदौड़ चालू रहेल। मैं नरेश मित्तल, फाउंडर चेयरमैन एस क्लब। ये जो हमने हर साल की तरह हमने इस साल भी क्रिकेट का आयोजन किया है और हमारा उद्देश्य एक ही है कि हमारा सब समाज इकट्ठा रहे और जुड़ के रहे। 3 महीने हमारे सब जो लोग हैं, मुझे उसमें यंगस्टर भी हैं थोड़े और सब महिलाएं भी हैं, सब इकट्ठा 3 महीने प्रैक्टिस करते हैं और उनमें एक बॉन्डिंग अच्छी होती है और हेल्थ का फिटनेस और बाकी डिसिप्लिन भी इसके जरिए आता है, गेम्स के जरिए। ये हमने ध्यान में रखते हुए हम हर साल 10 साल से ये क्रिकेट लीग ले रहे हैं। अमन किया राइडर्स, मीरा हुंडई यूनाइटेड, लिनिया वॉरियर्स, सत्यम रायझर्स, एलिट स्ट्रायकर्स, महाफास्ट चॅम्प्स, के लाइन लेडी फाल्कन्स आणि AT ॲव्हेंजर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून स्पर्धेच्या उद्घाटनाचा दिवस गाजवला। एस क्लब हा असा एक प्लॅटफॉर्म आहे जिथं सगळ्यांना आपला हे करायला खूप चांगला एक हे भेटतं की तुम्ही इथं प्लॅटफॉर्म तुम्ही येऊन इथं सगळं आपला कामं करू शकतात, सपोर्ट भेटतात, अपने को इधर अच्छा काम करने का मौका मिलता है और इधर अपना टैलेंट भी बाहर आता है। आज आप जो इतना बड़ा ऑर्गेनाइजेशन में सब लोग काम करते हैं, इतने लोगों के बीच में काम करने का मौका मिलता है, वो बहुत मज़ा आता है। मैं उसके लिए दिलीप भाई, नरेश भाई का बहुत तहे दिल से धन्यवाद करता हूँ।